ही कथा सुरू झाली 2016 साली। एकाच कुटुंबातील 2 सख्या बहिणींचं एकाच घरात 2 भावांशी लग्न जुळलं होतं। निकी आणि कांचन भाटी। निकीचा विवाह झाला विपिन भाटीशी, तर कांचनचा विवाह झाला होता रोहित भाटीशी। हा विवाह केवळ 2 जीवांचा नव्हता, तर एकाच वेळी 2 घरांमध्ये आनंदाचे आणि समृद्धीचे वारे आणणारा क्षण होता। निकी आणि कांचनच्या वडिलांनी आपल्या मुलींच्या सुखासाठी कोणतीही कसर सोडली नाही। त्यांना हुंडा म्हणून एक स्कॉर्पिओ गाडी, सोने चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू मोठ्या थाटात दिल्या होत्या। समाज आणि नातेवाईकांच्या दृष्टीने हे एक परिपूर्ण आणि मोठं लग्न होतं। घरामध्ये 2 सून आणि 2 सख्या बहिणी असल्यामुळे सुरुवातीचे दिवस हसण्या खेळण्यात गेले, परंतु या आनंदाच्या पडद्याआड एक काळी सावली कधी आत शिरली हे निकी आणि कांचनला कळलंच नाही। लग्नाचे सोहळे संपले आणि काही महिन्यातच सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर येऊ लागला। त्यांच्या नजरेत ती दिलेली स्कॉर्पिओ गाडी किंवा सोने नाणे नव्हते, तर 36 लाख रुपये हा आकडा पिंगा घालत होता। हा आकडा त्यांना लग्नाच्या वेळी कमी वाटला होता। येथून सुरू होतो निक्कीच्या जीवनातील तो 8 वर्षांचा काळोख, जो एका क्षणात नव्हे तर तो रोज थोडा थोडा जळत गेला। सुरुवातीला बोलणी आणि मागणी हळू होती, पण जसजसा वेळ जात गेला तसतसे सासरचे लोक मागणी करू लागले। सासू दया, सासरे सत्वीर आणि पती विपिन उघडपणे 36 लाखासाठी निक्कीला बोलू लागले। निक्कीचा पती विपिन भाटी हा बेरोजगार होता आणि त्याला दारूचं तीव्र व्यसन होतं। दारूच्या नशेत तो रोज नवीन तांडव करायचा। ज्या क्षणी निक्कीने आपल्या वडिलांचे कष्ट सांगण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी विपिनचे हात तिच्यावर उगारले जायचे। हाणामारी ही त्यांच्या घरातील रोजची घटना बनली। या छळातील सर्वात मोठा आणि दुःखद भाग म्हणजे जेव्हा जेव्हा विपिन निक्कीला मारहाण करायचा तेव्हा त्याचे आईवडील त्याला थांबवण्याऐवजी त्याचीच बाजू घ्यायचे। त्यांचे मौन आणि समर्थन विपिनच्या क्रूरतेला प्रोत्साहन देत होते। कांचन त्याच घरात राहत होती आणि ती रोज आपल्या बहिणीला छळ होताना पाहत होती। तिने अनेकदा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। हे थांबवा, ही तुमची सून आहे असं ती म्हणायची, पण सासरचे लोक तिलाही धक्काबुक्की करायची। कांचनचा नवरा रोहित देखील आपल्या कुटुंबाचीच बाजू घ्यायचा। दोन्ही बहिणी एकाच घरात असूनही छळाचा डोंगर दोघींवरही कोसळत होता। जेव्हा छळ असह्य झाला तेव्हा हे भांडण स्थानिक पंचायतीसमोर अनेक वेळा मांडले गेले। पंचायतीने समीट घडवण्याचा प्रयत्न केला, समजूत घातली, पण सासरच्या लोकांच्या डोळ्यातील 36 लाखांची भूक काही मिटली नाही। प्रत्येक तोडजोड फोल ठरली आणि निक्कीचा छळ पुन्हा जोमाने सुरू व्हायचा। या काळात निक्कीला अनेकदा फरफटत नेले जाई आणि निर्दयीपणे मारहाण केली जाई। या अत्याचाराचे काही व्हिडिओ देखील गुप्तपणे तयार झाले होते। या व्हिडिओमध्ये विपिन आणि सासू निक्कीला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं। 8 वर्ष दररोज अपमान, दररोज मारहाण आणि दररोज 36 लाखाची मागणी निक्कीच्या आत्मविश्वासाला जाळत होती। तो दिवस होता 21 ऑगस्ट। सकाळपासून घरात तणाव होता। विपिन दारू पिऊन आला होता। पुन्हा एकदा त्याने पैशासाठी निक्कीला आणि कांचनला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली। कांचनने त्याला विरोध केला, पण तो आज जास्त हिंसक झाला होता। रागाच्या भरात विपिनने निक्कीला जोरदार धक्के दिले आणि मग अचानक त्याने निक्कीच्या मानेवर जोरदार प्रहार केला। निक्कीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली। ती क्षणभर स्तब्ध झाली आणि मग तो अमानवी क्षण आला। विपिनने क्रूरतेची सीमा ओलांडली। तो पटकन जवळ गेला आणि त्याने निक्कीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला। निक्कीला काही कळायच्या आत विपिनने तिच्या अंगावर आग लावली। त्या शांत घरात अचानक मोठी आग भडकली। निक्कीच्या किंकाळ्यांनी घर दणाणून गेले। कांचन आणि शेजाऱ्यांनी धाव घेतली। त्यांनी तातडीने आग विझवली, पण निक्की गंभीररित्या भाजली होती। तिची भाजलेली अवस्था पाहून शेजाऱ्यांनी आणि बहिणीने तिला तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल केले। फोर्टिसमध्ये उपचार सुरू झाले, पण तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निक्कीला चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला। रुग्णवाहिका दिल्लीच्या दिशेने निघाली। निक्की गंभीररित्या भाजलेली असूनही त्या वेदनांमध्ये काही तास मृत्यूची झुंज देत होती। 8 वर्षांचा छळ आणि काही क्षणात लागलेली आग, पण तिची झुंज जास्त काळ टिकली नाही। सफदरजंग रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच तिने अखेरचा श्वास घेतला। 8 वर्षांचा छळ आणि काही तासांची वेदना घेऊन निक्कीचा दुर्दैवी अंत झाला। रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुधीर कुमार यांनी तातडीने तपास सुरू केला। या क्षणापासून घटनेत एका मोठ्या संशयाचा पडदा पडला। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यांनी विपिन भाटी याला ताब्यात घेतले। पोलिसांनी मीडियासमोर विपिन निर्लज्जपणे उभा राहिला। त्याने अत्यंत शांतपणे आणि क्रूरपणे विधान केले, मला काही खेद नाही, मी तिला मारलेला नाही, ती स्वतःच मेली। नवरा बायकोचे भांडण तर नेहमीच असते। विपिनच्या या विधानामुळे वातावरणामध्ये संशय निर्माण झाला।
पतीच्या सततच्या छळामुळे वैतागून निक्कीने स्वतःला जाळून घेतले असेल का? विपिनचा हा दावा की तिने आत्महत्या केली हाच या कथेतील शेवटचा सस्पेन्स होता. परंतु सत्याचा आवाज नेहमीच मोठा असतो. निक्कीची बहीण कांचनीने पोलिसांना दिलेली तक्रार अत्यंत निर्णायक ठरली. कांचनने सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या अत्याचाराचे वर्णन केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने स्पष्टपणे सांगितले की त्याने तिच्या मानेवर जोरदार प्रहार केला आणि त्यानंतर तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले. हा कांचनचा प्रत्यक्षदर्शी पुरावा होता. याचबरोबर पोलिसांनी सासरच्या घरातून छळाचे व्हिडिओ हस्तगत केले, ज्यात पती आणि सासू निक्कीला मारहाण करताना आणि फरफटत नेत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. हे दोन्ही पुरावे, कांचनचा जबाब आणि व्हिडिओ, हे दोन्ही पुरावे निर्णायक ठरले आणि विपिनचा आत्महत्या करण्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरला. निकी भाटीची हत्या तिच्या पतीनेच निर्घुणपणे केली होती हे सिद्ध झालं. पोलिसांनी खुनातील मुख्य आरोपी पती विपिन भाटी याला अटक केली. त्याचे आईवडील दया आणि सतवीर आणि दीर रोहित अद्याप फरार आहेत. निकीच्या वडिलांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आणि उर्वरित आरोपींनाही त्वरित अटक करण्याची मागणी केली. दरम्यान शनिवारी अटक केलेला खुनातील मुख्य आरोपी पती विपिन भाटी पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना चकमकीत गोळी लागून जखमी झाला. ज्वलनशील पदार्थ दाखवण्यासाठी त्याला सिरसा चौकाजवळ नेले जात असताना त्याने पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि तो पळून जात होता. पोलिसांनी गोळीबार केला आणि ती गोळी त्याच्या पायाला लागली. 36 लाख रुपयांच्या मागणीसाठी सुरू झालेला हा 8 वर्षांचा प्रवास निक्कीच्या अत्यंत वेदनादायक मृत्यूने आणि क्रूरतेच्या पराकाष्ठेने संपला. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.